मुंबईतले माणसं आम्हाला त्रास द्यायला लागले आमच्या लोकांना, त्यामुळे तो आहे मागायला लागला. इकडे पॅक केले, हे तिकडे फोन करून सांगितलं नका त्याला ताण देऊ, माझ्या घरात येऊन बसले. तुम्हाला पाठीमागचे खिंड काढवायचे, कारण ते गेलेले पोरं सुद्धा तुमचेच, हे दुसऱ्याचे नाहीये. त्यांना गेलेल्या पोराला तुमच्या पोरात बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, कारण ते पोरं आता जाणारा मराठा समाज हे कोरडत जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे येत नाही, हे आपलं पक्का ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम सावध राहा, बेसावध राहू नका. माणसात काही इच्छा असले पाहिजेत, काही ध्येय असले पाहिजेत. आणि आता आपलं ध्येय मराठ्यांचं असं आहे, जे पहिल्या दिवशी आपली एकजूट होती ती शेवटपर्यंत ठेवायची. आणि नेमकी गफलत काय होती समाजात माहितीये का? पहिल्या दिवशी जी ताकद होती ती शेवटी कमी कमी होत जाते आणि नेमका विजय आला का आपल्या हातात होत जातो. म्हणजे विजय